व्यस्त राहण्यासाठी दुसरा एक मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष द्यायचं. घरातल्या कामाव्यतिरिक्त जो काही थोडा वेळ आपल्याला फ्री मिळतो, त्यामध्ये 1-1.5 तास आरामात आपण स्वतःसाठी देऊ शकतो. अगदी गार्डनमध्ये चालायला जाणं, योगा करणं, त्याच्यासाठी तुम्ही पाहिजे तर क्लासेस लावू शकता. झुंबाचे क्लासेस असतात, किंवा अगदी घरच्या घरी तुम्हाला वाटत असेल, आवडत असेल तर डान्स सुद्धा करू शकता. दिवसाला काही ना काही शरीराची हालचाल झाली ना, की त्यामुळे आपलं मन फ्रेश आणि उत्साही राहायला खूप मदत होते. शिवाय चालण्यासाठी, योगा क्लाससाठी, झुंबा क्लाससाठी किंवा अगदी डान्स क्लाससाठी सुद्धा तुम्हाला काही मैत्रिणी मिळतात आणि त्यामुळे तुमचं सोशल लाईफ सुद्धा समृद्ध होतं. तिसरा मार्ग आहे, काहीतरी क्रिएटिव्ह करा. शिवणकाम, पेंटिंग, गार्डनिंग, लेखन, फोटोग्राफी ह्याच्यापैकी जे तुम्हाला आवडत असेल ना, ते तुम्ही करू शकता. आजकाल अशा बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टींसाठी ॲप अवेलेबल आहेत. त्या ॲप्सवरून तुम्हाला शिकता सुद्धा येतं आणि त्याच्यावर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू सुद्धा शकता.